So today onwards, we are going to start discussing about the automation testing using Selenium. Seven. So आता Selenium जे tool आहे, so Selenium just here we can see that first Selenium च्या आपण official website वर आहे. Selenium automates browser, that's it. Selenium काय आहे म्हणजे तर आपल्याला वेब बेस्ड ऍप्लिकेशन टेस्ट करण्यासाठी आपण Selenium यूज करतो. म्हणजे जे ऍप्लिकेशन ब्राउझरला सपोर्ट करतात, ब्राउझरमध्ये ओपन होतात, असे ऍप्लिकेशन आपण काय करू शकतो, वी आर गोइंग टू बी टेस्ट. म्हणजे डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन असेल, आपल्याला Selenium यूज करायचं असेल तर त्याला सपोर्ट नाहीये. तुम्हाला वेब बेस्ड ऍप्लिकेशन साठीच Seleniumचा Support support आहे. ओके. सो व्हॉट यू डू विथ दॅट पॉवर इज एंटायरली अप टू यू. म्हणजे तुम्ही काही ऍप्लिकेशन इथं ऑटोमेट करू शकतात, हे तुमच्यावर डिपेंड आहे. सो आता primarily it is using for automating web application for testing purposes, but certainly not limited to just that. Boring web based administration tasks can also be automated. म्हणजे नुसतं ऍप्लिकेशनच नाही तर ते जे काही ऍडमिनिस्ट्रेशन टास्क सुद्धा असतील वेब बेस्ड, तर ते सुद्धा आपण ऑटोमेट सेलेनियमनं करू करू शकतो. शकतो. मग आता बघायला गेलो आपण सेलेनियम, तर इथं आपल्याला सेलेनियमचे 3 कंपोनंट दिसत आहेत स्क्रीन. पहिलं वेब ड्रायव्हर आहे, दुसरं आयडी आणि तिसरं Grid. ग्रिड. तर आता वेब ड्रायव्हर जे आहे, हा स्वतः हा वेब ड्रायव्हर एक इंटरफेस आहे. आपण जावामध्ये इंटरफेस लर्न केलेला आहे, राईट. हा हा. तर सेलेनियम वेब ड्रायव्हर सुद्धा एक इंटरफेस आहे. काय इंटरफेस. आणि मग आता आपल्याला जे काही ब्राउझर आहेत, ब्राउझर तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले ब्राउझर आहेत आपण जे नॉर्मली यूज करतो. क्रोम, Chrome, Edge, Chrome, फायरफॉक्स, Firefox, Safari, Opera. राईट. क्रोम, एज, फायरफॉक्स, सफारी, हा जे काही तुम्ही हे नावं घेतली, हे सगळ्या ब्राउझरला हा वेब ड्रायव्हर सपोर्ट करतो. म्हणजे काय केलेलं आहे, हे सगळ्या ब्राउझरनी त्यांचे क्लासेस क्रिएट केलेले आहेत आणि हा वेब ड्रायव्हर इंटरफेस इम्प्लिमेंट केलेला आहे. म्हणजे वेब ड्रायव्हरच्या सगळ्या ज्या काही मेथड आहेत, ह्या कुणी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, Browser. ब्राउझरच्या क्लासेसने. मग browser. आपल्याला क्रोम आपल्याला यूज करायचं असेल तर क्रोम ड्रायव्हर नावाचा क्लास यूज करायचा. हं? आपल्याला एज यूज करायचं असेल तर एज ड्रायव्हर, ओपेरा यूज करायचं तर ओपेरा ड्रायव्हर, सफारी यूज करायचं तर सफारी ड्रायव्हर, इंटरनेट एक्सप्लोरर यूज करायचं इंटरनेट एक्सप्लोरर ड्रायव्हर, असं नावाचा प्रत्येकाला ड्रायव्हर लावायचा. हे काय आहेत, क्लास. आणि त्यांनी कुठला इंटरफेस इम्प्लिमेंट केलेला आहे, वेब ड्रायव्हर. Web driver. Web driver. सगळ्यांनी. सो आपण इथं बघू शकतो, इफ यू वॉन्ट टू क्रिएट रोबस्ट ब्राउझर बेस्ड रिग्रेशन ऑटोमेशन सूट्स अँड टेस्ट scale and distribute scripts across the many environments, then you want to use the Selenium WebDriver. म्हणजे तुम्हाला वेब ऍप्लिकेशन कुठलंही टेस्ट करायचं असेल, वेब ऍप्लिकेशन, तर त्याच्या टेस्ट केसेस आपण हे रिग्रेशनच्या टेस्ट केसेस म्हणा, सॅनिटीच्या टेस्ट केसेस म्हणा, एंड टू एंड टेस्टिंगच्या टेस्ट केसेस असतील, सो कुठलाही सिनारिओ आपण यांना ऑटोमेट करू शकतो. सो जस्ट वी आर गोइंग टू बी यूज Selenium WebDriver in that particular. So a collection, आता इथे a collection of language specific binding to a driver, a browser, the way meant to be driven. आता इथे काय आहे, तर मल्टिपल लँग्वेजेसला याने काय केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. मग आपण जर बघायला गेलो तिथं, जस्ट मी डाउनलोड्स मध्ये जातो. सो हिअर वी कॅन सी दॅट लँग्वेज बेस्ड बाइंडिंग. सो .NET C Sharpला सपोर्ट आहे, रुबीला सपोर्ट आहे, जावाला सपोर्ट आहे, पायथॉनला आहे, जावा स्क्रिप्टला आहे. Java. आपण ऑलरेडी वी हॅव लर्न Java. आपण ऑलरेडी बघितले की आपण जावाला कसं सपोर्ट करतोय. त्याच्यासाठीच आपण म्हणजे जावाला सगळ्यात जास्त यूज होतो जावाच, म्हणजे सेलिनियम सोबत. त्याच्यामुळं आपण जे आधी एफर्ट घेतलेले आहेत, आपण वी हॅव लर्न द कोर जावा. Java. सो कलेक्शन पर्यंत जे काय आपण बघितलेले, सो तेच आपल्याला जावा इकडे काय करायचं, यूज करायचंय युझिंग द सेलेनियम. आणि आत्ताच जर आपण व्हर्जन बघितलं, तर इथं आपण बघू शकतो 2 मेला, म्हणजे जस्ट 5 दिवस आधी हे व्हर्जन रिलीज झालेलं आहे, 4.32. 3.2. सो किंवा 4.32.o नावाचं व्हर्जन आता रिसेंटली सेलेनियमचं Release. लॉन्च Release झालेलं झालं. आहे, रिसेंट व्हर्जन. आणि हे सगळ्या लँग्वेजेसला, या एवढ्या लँग्वेजेसला सेलेनियम काय करतं, सपोर्ट Support. करतं, वेब ड्रायव्हर. तर दुसरा जो कंपोनंट आहे तो काय, IDE. दुसरा कुठला सेलेनियमचा कंपोनंट आहे, ID. IDE. IDE. काय करतो तर जस्ट हे काय आहे, इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ क्विक बग रिप्रोडक्शन स्क्रिप्ट, क्रिएट स्क्रिप्ट टू एड इन ऑटोमेशन एडेड एक्सप्लोरेटरी टेस्टिंग
देन यू वॉन्ट टू यूज द सेलेनियम आय डी. म्हणजे तुम्हाला एक्सप्लोरेटरी टेस्टिंग करायची. कसली टेस्टिंग? आपण बघा मॅन्युअल मध्ये सुद्धा लर्न केलेलं एक्सप्लोरेटरी टेस्टिंग. सो एक्सप्लोरेटरी टेस्टिंग आपल्याला परफॉर्म करायची म्हणजे एखादा म्हणजे डोमेन एक्सपर्ट यायला लागलाय आणि तो ऍप्लिकेशन त्याच्या डायरेक्टली त्याच्या अंडरस्टँडिंगनं तो एक्सप्लोर करतो. मग इथं तो एक्सप्लोर करत असताना मग त्यानं काय परफॉर्म करायला लागला हे जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण त्या केसमध्ये एक्सप्लोरेटरी टेस्टिंगसाठी हे टूल यूज करू शकतो. काय यूज करायचं तर हे रेकॉर्ड आणि प्लेबॅक टूल आहे. कसलं टूल आहे? रेकॉर्ड आणि ते प्लेबॅक. आपण रेकॉर्ड आपण जे काही ऍक्शन परफॉर्म करायचं ते रेकॉर्ड करणार आणि नंतर आपल्याला रन करायचे. रन केलं की ते जे रेकॉर्ड केलेले ते परत रन होणार. सो म्हणजे क्विक बग रिप्रोडक्शन करण्यासाठी किंवा एक्सप्लोरेटरी टेस्टिंगसाठी हे टूल काय युजफुल आहे. आता ह्याचं अर्लियर काय होतं तर इनिशियली ज्यावेळेस हे टूल लॉन्च झालं त्यावेळेस फक्त फायरफॉक्सला सपोर्ट होता याचा. आयडीचं सपोर्ट फक्त एकाच ब्राउझरला. आता आपण जर रिसेंटली बघितलं तर क्रोम आणि एजला पण हे सपोर्ट करत. म्हणजे आता तर याने सपोर्ट वाढवलाय. हा, क्रोम एज आणि फायरफॉक्स. हा, पण याचे काही लिमिटेशन्स पण आहेत. हा, मग त्याच्यामुळे आपण हे मोस्टली आपण हे हे टूल आपण यूज सपोज आता जर कस्टमरनं डिमांड केली की इंटरनेट एक्सप्लोर यूज करायचे, ओपेरा यूज करायचे, सफारी यूज करायचे, त्या केसमध्ये याचा हेल्प झिरो झाला आपला. मग हे लिमिटेशन झाले. तसं वेब ड्रायव्हर तसं नाही. वेब ड्रायव्हर सगळ्याच ब्राउझरला सपोर्ट करतो. हा. त्याच्यामुळे आपण मोस्टली वी आर गोइंग टू बी रिलाय ऑन वेब ड्रायव्हर. आणि तिसरं जर आपण बघितलं कॉम्पोनंट तर ते आहे ग्रिड, सेलेनियम ग्रिड. सो ग्रिड कशासाठी यूज करतो आपण? सपोज आपण वेब ड्रायव्हर यूज केलं आणि स्क्रिप्ट आपण डेव्हलप केल्या. सपोज मी एक ऍप्लिकेशन आहे त्याच्या 100 स्क्रिप्ट डेव्हलप केल्या. किती? 100. आता मला काय करायचंय मल्टिपल मशीन्सवर म्हणजे मल्टिपल एन्व्हायरमेंटमध्ये. हा, जसं की सपोज आता माझ्याकडे मॅक आहे, मी मॅकवर स्क्रिप्ट एक्झिक्यूट करायला लागलो, ते सिंगल एन्व्हायरमेंट झालं, राईट? मला सेम स्क्रिप्ट एक्झिक्यूट करायचे युनिक्सवर पण, लिनक्सवर पण, विंडोजवर पण आणि डिफरंट डिफरंट ब्राउझरमध्ये, राईट? सेम स्क्रिप्ट एक्झिक्यूट विथ डिफरंट एन्व्हायरमेंट्स विथ डिफरंट ब्राउझर्स. सो त्या केसमध्ये हे कसं करायचं? हाऊ वी आर गोइंग टू बी अचीव सच काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज? सो त्याच्यासाठी सेलेनियमनं आपल्याला सेपरेट कंपोनंट कुठलं दिलंय? ग्रिड. ग्रिड. सो काय सांगितलेलं? इफ यू वॉन्ट टू स्केल बाय डिस्ट्रीब्युटिंग अँड रनिंग टेक्स्ट ऑन सेव्हरल मशीन, ऑन सेव्हरल मशीन्स अँड मॅनेज मल्टिपल एन्व्हायरमेंट्स फ्रॉम सेंट्रल पॉइंट. एकाच मशीनवरून आपण मल्टिपल एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या टेस्ट केसेस काय करायला लागलो? डिस्ट्रीब्यूट करून रन करायला लागलो. तर त्याच्यासाठी सेलेनियमनं कुठलं कंपोनंट दिले आपल्याला? थर्ड कंपोनंट ग्रिड. ग्रिड. सो ग्रिड एक म्हणजे स्पेसिफिकली एक्झिक्युशनसाठी मल्टिपल एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला स्क्रिप्ट एक्झिक्यूट करायचे असेल तर त्याच्यासाठी हे कंपोनंट आहे. कुठलं? सेलेनियम ग्रिड. ग्रिड. सो असे हे 3 कंपोनंट आहेत. आणि आपण डाउनलोड्स मध्ये बघितलं की या सगळ्या लँग्वेजेसला सेलेनियम काय करतं? सपोर्ट. सो आपल्याला काय करायचं? जावाला सपोर्ट करतो. जावाच्या स्टेबल व्हर्जनवर मी क्लिक केलं इथं 4.32.0. सो आपण इथं बघू शकतो डाउनलोड चालू झालंय. तो एक झिप फाईल आपल्याला इथं डाउनलोड झाली, सेलेनियम 4.32.0. सो ती फाईल मी काय करतो इथं फोल्डरमध्ये जातो. आणि याला एक्सट्रॅक्ट करतो. ह्या फाईलला काय करायला लागलो मी? एक्स्ट्रा. एक्सट्रॅक्ट करतो. सो जस्ट आय एम गोइंग टू बी. सो आपण इथे बघू शकतो ते फोल्डर आलेले आहे आणि त्या फोल्डरमध्ये आपल्याला इथं जार दिसतायत का? जावाच्या जार. हा, डॉट तो हे सगळ्या काय आहेत? ह्या सेलेनियमच्या लायब्ररीज. जसे जावाच्या असतात की नाही डिफॉल्ट जार, हा. तशा सेलेनियमच्या सुद्धा ह्या काय आहेत? जार. चार लायब्ररीज. सो आता या लायब्ररी काय करायच्यात आपल्याला? तर आपण एक जावाचा प्रोजेक्ट क्रिएट करायचा आणि त्या प्रोजेक्टमध्ये ह्या लायब्ररी आपल्याला इंटिग्रेट करायच्यात. सो मी तुम्हाला इथं दाखवतो. तर मी इक्लिप्स मध्ये काय करायला लागलो? एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतोय. फाईल मध्ये चाललो मी, न्यू जावा प्रोजेक्ट. त्यातला प्रोजेक्ट क्रिएट करायला लागलो मी जावा. जावामध्ये. जावा प्रोजेक्ट मी इथं क्रिएट करतोय. सो त्याला मी नाव दिलं सेलेनियम
जानेवारी 2025 असं मी नाव दिलं याला प्रोजेक्टला. काही आपल्याला पाहिजे ते नाव आपण देऊ शकतो. सो आपण इथे बघू शकतो प्रोजेक्ट झालाय का क्रिएट. हो. ओके. प्रोजेक्ट मध्ये आता मला काय करायचे, जे आपण जार डाउनलोड केलेले आहेत त्या प्रोजेक्टला हा काय हा करायचे, इंटिग्रेट करायचे. मी प्रोजेक्टला राईट क्लिक करतोय प्रोजेक्टवर. प्रोजेक्ट हा. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिल्ड पाथ नावाचं ऑप्शन दिसतंय. हो. बिल्ड पाथ मधून मी चाललो कॉन्फिगर बिल्ड पाथ मध्ये. ओके. कशामध्ये? कॉन्फिगर बिल्ड पार्ट. कॉन्फिगर बिल्ड पाथ मध्ये. सो कॉन्फिगर बिल्ड पाथ मध्ये पण आपण इथे जाऊन डायरेक्टली काय करू शकतो, क्लास पाथ आपल्याला सिलेक्ट करायचा इथं लायब्ररीज मध्ये. काय? क्लास पाथ. क्लास पाथ. आणि क्लास पाथ मध्ये मी काय करायला लागलो, ऍड एक्सटर्नल जार्स. जार्स. सो ऍड एक्सटर्नल जार्स वर मी क्लिक करतोय. आणि आपण आता डाउनलोड मध्ये आहेत आपले जार्स, राईट. आता आपण जे डाउनलोड केलेले आहेत, राईट, डाउनलोड्स मध्ये येते. हो. सो मी हो. त्याच्यावर गेलो, सगळ्या जार कंट्रोल येणं काय केलंय, सिलेक्ट केलंय. आणि इथं अप्लाय बटनवर क्लिक केलं आणि त्यानंतर अप्लाय अँड क्लोज क्लोज. क्लिक केलं. तर तुम्ही इथं बघू शकतात, इथं बघा JRE सिस्टीम लायब्ररी आणि SRC असे दोनच होते आधी, राईट. हो. रेफरन्स लायब्ररी आले. हो. सो रेफरन्स लायब्ररी मध्ये आले का सेलेनियमचे सगळे जार. हो. तर सेलेनियम काय झालं आपलं, इंटिग्रेट. इंटिग्रेट. म्हणजे आता आपण सेलेनियम वेब ड्रायव्हर इथे यूज करू शकतो. ओके. सो ह्या वेळेनं आपण इथे सेलेनियम काय करायला लागलो, ते इंटिग्रेट करायला लागलो. हे झालं नॉर्मल जावाचा प्रोजेक्ट. कसला? नॉर्मल जावाचा प्रोजेक्ट. जर सपोज आपल्याला असं नाही यूज करायचं, आणखी एक वे आहे. म्हणजे आपल्याला हे डाउनलोड वगैरे नाही करायच्यात आपल्याला जार, डायरेक्टली आपल्याला एक प्रोजेक्ट क्रिएट करून त्याला इंटिग्रेट करायच्यात. तर त्या केसमध्ये असं पण करू शकतो आपण. सो मी इथं बघा आणखी एक प्रोजेक्ट क्रिएट करायला लागलो. फाईलमध्ये जातो मी, न्यू मध्ये जातो, प्रोजेक्ट मध्ये चाललो फाईल मधून. सो आता मी हम्म. जावा प्रोजेक्ट नाही करत आहे. मी मी हा. बघा इथं मावेन दिसतंय की तुम्हाला ऑप्शन. हा. हो. सो मी इथं मावेन प्रोजेक्ट क्रिएट करायला लागलो. कसला? हा. मावेन प्रोजेक्ट. सो मावेन प्रोजेक्ट मध्ये गेलो मी. सो डिफॉल्ट वर्कस्पेस जो आहे करंट, तोच मी इथे ठेवायला लागलो. सो इथं आता आपल्याला काय करतो, हा आर्क टाईप शो करतो. इथं डिफरंट डिफरंट आर्क टाईप्स आपल्याला रिट्राईव्ह करतात. इथं आपण बघू शकतो, तिथं बघा रिट्रायव्हिंग आर्क टाईप होतं. सो आलेत का आर्क टाईप इथं? आपण बघतो हम्म. आर्क टाईप आलेले आहेत. सो अशा हम्म. आपल्याला डिफरंट डिफरंट आर्क टाईप येत आहेत. सो मला इथं क्विक स्टार्ट, मावेन, हा हे बघा, मावेन आर्क टाईप क्विक स्टार्ट आहे इथं. हा. हा. हम्म, हो. तर त्याच्यामध्ये टाईप क्विक स्टार्ट मध्ये आपण व्हर्जन चेक करू. तर मावेन हॅवन क्विक स्टार्ट. सो क्विक स्टार्ट मावेन आर्क टाईप क्विक स्टार्ट मध्ये मी हे व्हर्जन घ्यायला लागलो. कुठलं? 1.5. 1.5. नेक्स्ट करतोय मी. आता इथं विचारतोय तो आपल्याला ग्रुप आयडी आणि आर्टिफॅक्ट आयडी. आर्टिफॅक्ट. सो ग्रुप आयडी म्हणजे आपण प्रोजेक्ट क्रिएट केली की त्याच्यामध्ये पॅकेज क्रिएट करतो का. हो. सो ग्रुप आयडी म्हणजे पॅकेजचं नाव आणि आर्टिफॅक्ट आयडी म्हणजे प्रोजेक्टचं नाव. सो ओके. इथं पॅकेज घ्यायला लागलो, com.kiwe.test नावाचं. हा. हं? हा. मी इथं पॅकेजचं नाव दिलंय. आणि आपण जसं नाव घेतलं होतं सेलेनियम इथं जानेवारी. इथं जानेवारी असं घेतो, उलट घेतो, हा. सेलेनियम 2025 असं मी प्रोजेक्टचं नाव घ्यायला लागलो आणि इथं मी फिनिश म्हणतोय. सो आता तुम्हाला इथे दिसतंय बघा कन्सोल मध्ये प्रोजेक्ट क्रिएट व्हायला लागलाय. कसला? हा. हा. मावेन. मावेन. मावेन प्रोजेक्ट काय होतं इथं, क्रिएट होतं.
आता हे विचारतोय तो तुम्हाला क्रिएट करायचं येस म्हणायचे. हा, सो आपण बघू शकतो तिथं बिल्ड सक्सेस म्हणून मेसेज आला. आणि हा इथं आपण बघू शकतो जानेवारी सेलेनियम 2025 मावेनचा प्रोजेक्ट क्रिएट झालाय. हो हम्म. हो सो हो जर आपण आता इथं बघितलं तर इथं जावाच्या तर लायब्ररी आलेल्या आहेत राईट. हा, हा हा पॅकेजेस पण आलेत बघा काही. हा, SRC मेन जावामध्ये कॉम क्यूए टेस्ट आलंय का, आपण जे नाव घेतलं होतं ते. हम्म. त्याच्यामध्ये एक डिफॉल्ट प्रोग्राम आला ऍप डॉट जावा, ऍप टेस्ट डॉट जावा, राईट. हा हा आणि इथे एक फाईल पण याला पॉम डॉट एक्सएमएल नावाची क्रिएट झालेली आहे. इथं कुठली? फॉर्म डॉट पॉम एक्सएमएल डॉट एक्सएमएल. आणि पॉम डॉट एक्सएमएल मध्ये जर आपण गेलो तिथं तर आपल्याला इथं त्या डिपेंडन्सी मॅनेजमेंट मध्ये डिपेंडन्सी दिसत आहेत. हम्म काय दिसत आहे तिथं? टॅग दिसतंय. कुठले? डिपेंडन्सी डिपेंडन्सी. हा, सो डिपेंडन्सीज मध्ये जे युनिटच्या डिपेंडन्सी आपल्याला दिसत आहेत. हा, परत जे युनिट ज्युपिटरच्या डिपेंडन्सी आहेत. सो अशा डिफरंट डिफरंट इथं आपल्याला डिपेंडन्सी काय इथं बघायला भेटता येतं डिपेंडन्सीज मध्ये. हा, सो मग आता तुम्हाला मला काय करायचं इथं सपोज एक डिपेंडन्सी इथं सेलेनियमची ऍड करायची. कुठली? हा सेलेनियम तर आपल्याला इथं आता हा मावेन प्रोजेक्ट मध्ये आपण इथं जाऊन डायरेक्ट बिल्ड पाथ मध्ये जाऊन जार नाही ऍड करणार. हा हा आपण काय करणार, आपण इथं एक सेलेनियमची डिपेंडन्सी ऍड करणार. काय ऍड करणार? डिपेंडन्सी ऍड करणार डिपेंडन्सी डिपेंडन्सी. सो आता मी काय करायला लागलो इथं, मग डिपेंडन्सी ऍड करायची तर मला कळायला पाहिजे ना कुठली डिपेंडन्सी ऍड करायची. तर हो त्याच्यासाठी MVN रिपॉझिटरी नावाची साईट आहे. कुठली? MVN रिपॉझिटरी हा, सो mvnrepository.com वर मी गेलो. हा, सो MVN रिपॉझिटरी म्हणजे मावेन रिपॉझिटरी. आणि इथे मी सर्च काय करायला लागलो, कशाच्या डिपेंडन्सी मला ऍड करायच्यात? सेलेनियम सेलेनियम सेलेनियम. सो सेलेनियम जावा आलं का पहिल्यांदा इथं हो ऑप्शन? हो तुम्ही त्याच्यावर गेलो तर बघा आता रिसेंट व्हर्जन 3 मेला आलंय का यांचं फोर हो पॉईंट टू. हो 32 सो त्याच्यावर मी क्लिक केलं. इथं डिपेंडन्सी दिसते का आपल्याला? हो डिपेंडन्सी डिपेंडन्सी टॅग मध्ये दिसते सगळी डिपेंडन्सी. हो हो, ही डिपेंडन्सी मी कॉपी केली, इकडे गेलो जावाच्या आपल्या आताच्या माविन प्रोजेक्ट मध्ये. आणि इथं जो हा डिपेंडन्सी टॅग जिथं क्लोज होतोय त्याच्या आत हा हा मी इथं काय करायला लागलो, ही डिपेंडन्सी काय करतोय, तेच. पेस्ट केली आणि सेव्ह करतो मी. सो सेव्ह हम्म. केलं. सेव्ह केलं की इथं आपण बघू शकतो बिल्ड व्हायला लागला का प्रोजेक्ट, इथं बिल्डिंग दिसतंय. हा हो. हा डिपेंडन्सी ऍड होत आहेत हा, म्हणजेच काय व्हायला लागलंय, डिपेंडन्सी डाउनलोड होऊन इथं काय व्हायला लागलंय, ऍड ऍड व्हायला. होणार आधी आपण बघितलं तर फक्त मावेन डिपेंडन्सी मध्ये 3-4च डिपेंडन्सी होत्या. आणि आता जर आपण बघितलं, बघा तुम्हाला सेलेनियमच्या डिपेंडन्सी आल्या का? हो 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 हो, राईट. तिथं जशा सेलेनियमच्या डिपेंडन्सी होते तसे इथं पण सेलेनियमच्या डिपेंडन्सी आल्या. मग ह्या 2 वेने आपल्याला इथं प्रोजेक्ट क्रिएट करता येतो. एक पहिला कुठला? नॉर्मल जावा प्रोजेक्ट क्रिएट करायचा आणि डाउनलोड करून डिपेंडन्सी त्याला इंटिग्रेट करायच्या. सेलेनियमच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं, तिथं डाउनलोड म्हणायचं, म्हणजे त्याच्यावर क्लिक केले की डाउनलोड होतात. डाउनलोड झालेल्या एक्सट्रॅक्ट करायच्या आणि त्या प्रोजेक्टला इंटिग्रेट करायच्या. किंवा दुसरा वे काय, मावेन प्रोजेक्ट करायचा आणि मावेन प्रोजेक्ट क्रिएट करून ह्या पॉम डॉट एक्सएमएल फाईलमध्ये जायचं मावेन प्रोजेक्टच्या. आणि तिथे ह्या डिपेंडन्सीज टॅगमध्ये MVN रिपॉझिटरीवर जाऊन सेलेनियमची डिपेंडन्सी सर्च करून ती कॉपी पेस्ट फक्त इथं करायचे करायची. सो हे 2 वे आहेत. आपण काय करू शकतो त्यानं, प्रोजेक्ट सेलेनियमचा क्रिएट करू शकतो. क्लिअर? तो हे झालं आपला सेटअप तयार झाला. काय झालं आपला सेटअप. तर या दोन्ही प्रोजेक्ट मध्ये काय डिफरन्स असतो का, म्हणजे आपण काही वेगळं स्ट्रक्चर असतं का थोडं? आता इथं जे आहे मावेन, ज्यावेळेस आपण बघितलं तर मावेन आपल्याला फोल्डर स्ट्रक्चर द्यायला लागला आहे. हा हा आणि आपण जर नॉर्मल आपला हा प्रोजेक्ट बघितला तर कुठलंही फोल्डर स्ट्रक्चर नाही, फक्त SRC नावाचं फोल्डर आहे. हा म्हणजे इथं आपल्याला करायला लागतात क्रिएट इथं सगळे आपल्याला SRC मेन जावा, SRC टेस्ट जावा, त्याच्यामध्ये पॅकेजेस हे डिफॉल्ट आलं, राईट. हा हा डिपेंडन्सी, सगळ्या डिपेंडन्सी मॅनेजमेंट तुमचं पॉम डॉट एक्सएमएल मध्ये जे तुम्ही कुठल्याही डिपेंडन्सी पाहिजे असले तुम्ही ते ऍड करू शकता. आता ह्याचा आणखी फायदा काय मावेनचा, तर
आता सपोज मला काय करायचंय, मी इथं काय प्रोग्राम डेव्हलप केले, याच्यामध्ये लिहिले, हा, आणि ते मला तुला शेअर करायचे. ते प्रोग्राम हा, मला काय करायचे, तुला शेअर करायचे. शेअर करायची. तर मी डायरेक्टली हा प्रोजेक्ट तुला शेअर केला की तुला तो प्रोजेक्ट फक्त क्लोन करून तुझ्या मशीनवर हा क्लोन करायचा. हा हा. मग तू क्लोन केलास की ऑटोमॅटिकली ते प्रोग्राम, त्या लायब्ररी, ते सगळं येणार. ओके. हा, पण मी जर हा जावाचा प्रोजेक्ट तुला शेअर केला, हा हा. तर त्याच्यासोबत हे रेफरन्स लायब्ररी ज्या मी अटॅच केलेल्या आहेत त्या नाहीत येणार. ओके. म्हणजे तुला त्या परत लायब्ररी डाउनलोड कराव्या लागणार, हा, तुझ्या प्रोजेक्टमध्ये, मशीनमध्ये, आणि त्या इंटिग्रेट हम्म. कराव्या लागणार. हा, सो हा डिफरन्स आहे माविन प्रोजेक्टमध्ये आणि नॉर्मल नॉर्मल. जावा प्रोजेक्टमध्ये. आपण रिअल टाइम मध्ये ज्यावेळेस तू काम करणार आहे, जावा डेव्हलपर म्हणून कर किंवा हा हा. ऑटोमेशन टेस्टर म्हणून कर, तर आपण हे कधीच असे जावा प्रोजेक्ट आपण क्रिएट करत नाहीत. नॉर्मल जावा प्रोजेक्ट आपण, वी आर गोइंग टू यूज माविन. ओके. आपण काय यूज करतो तिथं, माविन. नवीन प्रोजेक्ट. हा, कारण माविन मध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला ज्या ज्या डिपेंडन्सी लागणार आहेत त्या सगळ्या तुमच्या कॅरी व्हायला लागल्यात. कशामध्ये? तुमच्या ह्या फाईलमध्ये, फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये. फॉर्म डॉट एक्सएमएल. फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये ज्या ज्या काही रिक्वायरमेंट असतील त्या सगळ्या गोष्टी यायला लागल्यात. म्हणजे तुम्हाला परत सेटअप डाउनलोड करून एक्सटर्नली इंटिग्रेट करायची गरज आहे का? नाही. 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 डायरेक्टली तुमचा प्रोजेक्ट तुम्ही तिथे घेतला, फक्त अपडेट करायचा प्रोजेक्ट. तिथं जाऊन काय करायचं, एखादा प्रोजेक्ट क्लोन केला, हा, सो फाईल मध्ये जायचं, इथं माविन मध्ये जायचं, अपडेट प्रोजेक्ट ऑप्शन आहे, हो. अपडेट वर जायचं, फोर्स अपडेट म्हणायचं, ओके म्हणायचं, तो प्रोजेक्ट काय म्हणा, अपडेट. अपडेट. सगळ्या ज्या डिपेंडन्सी फॉर्म डॉट एक्सएमएल मधल्या असतील त्या सगळ्या इथं तुमच्या एमयूएन माविन डिपेंडन्सीज मध्ये येणार. हम्म? आणि या तुमच्या मशीन मध्ये जर आपण इथे बघितलं कुठं स्टोअर होतात, सो जो आपला युजर असेल, जो काही युजर असेल त्या मशीनचा, त्याच्यामध्ये .m2 नावाचं एक फोल्डर क्रिएट झालेलं असतं. कुठलं? डॉट एम टू. तुम्ही इथं बघू शकतात, .m2 म्हणजे हिडन, थोडक्यात हो. कसं आहे, हा हा. हिडन. त्याच्यामध्ये या सगळ्या डिपेंडन्सी आल्यात का बघा. हो. नाही, कुठले, म्हणजे जो जो युजर असेल तुमच्या मशीनचा त्याच्यामध्ये .m2 फोल्डर क्रिएट होणार आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ह्या डिपेंडन्सी तिथं डाउनलोड होऊन हा. सेव्ह त्या लोकेशन. सो हा फायदा आहे नवीन मग. नाही. क्लिअर. प्रोजेक्ट. सो आता सपोज आपल्याला हे ह्याच्यामधले डिफॉल्ट काही प्रोग्राम वगैरे नको असतील, तर आपण काय करू शकतो, ते डिलीट करून टाकू शकतो. सपोज नाही पाहिजे आपल्याला, सो मी काय केलं, हा डिलीट केला. हे ऍप टेस्ट पण मला नाही पाहिजे, मी काय करायला लागलो, सिम्पल, ते त्याच्यामध्ये काही याचा कोड बीड काही फार नाहीये, मी डिलीट करून टाकले. किंवा ते पॅकेज पण नको पाहिजे असतील, ते पॅकेज पण आपण काय करू शकतो, हा हा. डिलीट करायला लागलो. तुम्हाला नवीन तिथं पॅकेज क्रिएट करायचे, तुम्ही तिथं नवीन पॅकेज क्रिएट क्रिएट करू. करू शकता. आता करू आपण काय शकतो. करायला लागलो, तर टेस्टिंग करायला लागलो, म्हणून मी मोस्टली काय करतो, या सरसी टेस्ट जावामध्ये मी काय करायला लागलो, हे एक नवीन पॅकेज क्रिएट करायला लागलो. सो सपोज मला इथं काय करायचं, तर बेसिक कोर्स पहिल्यांदा बघायचे, म्हणून मी पॅकेज केलं, एक बेसिक कोर्स नावाचं काय केलं, पॅकेज क्रिएट केलं. पॅकेज. आता मला इथं काय करायचंय, एक पहिला एक सिम्पल सगळ्यात बेसिक प्रोग्राम आपल्याला सेलेनियमचा बघायचा आहे. तर मी इथं काय करायला लागलो, क्लास क्रिएट करायला लागलो जावामध्ये, जसं नॉर्मल आपण क्लास क्रिएट करतो तसं. सो मी काय करतो, इथं मला क्रोम लॉन्च करायचंय, म्हणून मी काय करायला लागलो, कुठलं, लॉन्च लॉन्च क्रोम. क्रोम. लॉन्च क्रोम नावाचं मी काय घेतलं, क्लास घेतला, मेन मेथड घेतली, फिनिश म्हणलं. सो आता आपल्याला काय करायचंय, क्रोम लॉन्च करायचंय. सो आता बघा, इनिशियली आपण काय म्हणतोय की क्रोम ड्रायव्हर, मी मग आपण म्हणलं तुम्हाला, क्रोम ड्रायव्हर नावाचा क्लास आहे. हा. जर वेब ड्रायव्हर इंटरफेस काय केलेलं आहे, वेब ड्रायव्हरला इम्प्लिमेंट केले. इम्प्लिमेंट केलेलं आहे. मग तर मी इथं पहिल्यांदा वेब ड्रायव्हर इंटरफेस काय करायला लागलो, कॉल करायला लागलो. हा. आपण बघू वेब शकतो ड्रायव्हर. इंटरफेस झाला का वेब ड्रायव्हर. हो. ओके, सो मी इथं काय करायला लागलो, एक वेब ऑब्जेक्ट क्रिएट ड्रायव्हरचा करायला ऑब्जेक्ट. लागलो, किंवा रेफरन्स व्हेरिएबल एक रेफरन्स क्रिएट करायला लागलो, कृपया. ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू. आता कुठल्या क्लासने इम्प्लिमेंट केलेलं वेब ड्रायव्हरला, क्रोम क्रोम. ड्रायव्हर.
क्रोम ड्रायव्हरनं. म्हणून मी इथं कॉल काय केलं, कुठला क्लास कॉल केला, क्रोम ड्रायव्हर. क्रोम क्रोम ड्रायव्हरचा ड्रायव्हर. क्रोम ड्रायव्हर हा काय आहे, क्लास आहे. क्लास. वेब ड्रायव्हर हा काय, इंटरफेस. इंटरफेस. क्रोम ड्रायव्हरनं कुणाच्या मेथड इम्प्लिमेंट केलेले आहेत, वेब ड्रायव्हरचा. वेब ड्रायव्हरच्या. सो असं आपण इथं लिहू शकतो. हम्म. आता ह्या ड्रायव्हर मध्ये सगळ्या, आता जर आपण इथं ड्रायव्हरनं कॉल केलंय ऑब्जेक्टनं, तर आपल्याला सगळे वेब ड्रायव्हरचे मेथड दिसायला लागलेत का तुम्हाला, बघा. हो. क्लोज मेथड आहे, हा, फाइंड एलिमेंट मेथड आहे, फाइंड एलिमेंट्स मेथड आहे, गेट मेथड आहे, गेट क्लास, हे सॉरी, गेट करंट यूआरएल आहे, गेट सोर्स आहे, गेट टायटल आहे, गेट विंडो हँडल आहे, गेट विंडो हँडल्स आहे, हा, परत मॅनेज आहे, नेव्हिगेट आहे, हा, त्यानंतर क्विट आहे, स्विच टू आहे, हा. सो हे सगळे मेथड कोणाचे आहेत, वेब ड्रायव्हरचे, आपण बघू शकतो त्या, हम्म. राईट. ड्रायव्हर हो. आपल्याला काय करायचंय, सपोज मला यूआरएल लॉन्च करायचंय, सो मी कुठली मेथड यूज करायला लागलो, ड्रायव्हर डॉट गेट. आणि गेट मध्ये आपल्याला काय करायचंय, वी आर URL. URL. सपोज मी इथं काय करायला लागलो, URL एच टी टी पी एस कोलन, सपोज मी मी इथं देईल उत्कर्ष अकॅडमी डॉट कॉम. हा, सो मी असं सेव्ह केलं आणि हा प्रोग्राम काय करायला लागलो मी इथं रन. रन करतोय. तो रन मध्ये जातोय मी इथं, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. जावा. सो मी जावा ऍप्लिकेशन म्हणलं की आपण इथं बघू शकतो आता क्रोम ब्राउझर. आता कुठलं ब्राउझर लॉन्च होणार आहे, क्रोम ड्रायव्हर केलं आपण, क्रोम ब्राउझर. आपण जर तिथं दुसरं ब्राउझर, जर मी इथं सपोज दिलं असतं सफारी सफारी ड्रायव्हर किंवा फायरफॉक्स ड्रायव्हर किंवा एज ड्रायव्हर, तिथं ते स्पेसिफिक ब्राउझर काय होणार, लॉन्च ओपन आहे. होणार. सो आपण बघू पण आता, पण एक लक्षात घ्या, जो कुठला ब्राउझर तुम्ही लॉन्च करायला लागलात ना, तो ब्राउझर तुमच्या मशीन मध्ये इन्स्टॉल पाहिजे. तो जर तुमच्या मशीन मध्ये इन्स्टॉल नसेल तर ते होणार नाही होणार. नाही होणार. हा, सो त्याच्यामुळे हे लक्षात राहू द्या की मग आपल्याकडे मोस्टली क्रोम असतं, म्हणून आपण क्रोम यूज करायला. मी तुम्हाला एज पण दाखवतो लॉन्च करून, किंवा फायरफॉक्स पण मी दाखवतो लॉन्च करून. सो आपण इथं बघतोय बघा, क्रोम लॉन्च होईल, दिसतंय का, हो. खाली खाली तिथे. So इथं हम्म. क्रोम लॉन्च झाले आणि आपण बघू शकतो की आपली वेबसाईट पण लोड होतीये. सॉफ्टवेअर टेस्टिंग. हा, उत्कर्ष अकॅडमीची वेबसाईट काय होती, इथं लोड होतीये. वेबसाईटला काय परत एकदा आपण करूत रन, रन एज जावा ऍप्लिकेशन. जावा ऍप्लिकेशन. आली वेबसाईट लोड झाली. हो. सो कुठली, जे कुठले URL आपल्याला पास करायचे, ते काय करायचे आपल्याला इथं ड्रायव्हर डॉट गेट मेथड मध्ये द्यायचं. URL पास करायची. ड्रायव्हर डॉट गेट मेथड मध्ये आपल्याला URL ते इथं पास करायचंय. आणि सपोज आपल्याला हे क्लोज पण करायचं, हे जे ओपन झालेलं, सो आपण इथं काय करू शकतो, ड्रायव्हर डॉट ना. क्लोज. मल्टिपल विंडोज बंद करायचे असतील तर क्विट मेथड, आणि ओके. सिंगल विंडो बंद करायची तर क्लोज. क्लोज मेथड. सो क्विट आणि क्लोज असे दोन मेथड आपल्याला इथे दिलेले आहेत. तुम्ही परत रन करायला लागलो, बघा आता ब्राउझर लॉन्च व्हायला, हा. पूर्ण पेज लोड झालं की नंतर तो क्लोज करणार ब्राउझरला. हा, पूर्ण वेबसाईट बघा पूर्ण लोड झाली, नंतर काय केलं त्यानं, क्लोज केलं. त्यांना क्लोज. सो असं हे आहे. म्हणजे आपण आता इथे बेसिक बघितलं. सपोज आता इथं काय करायला लागलो, मला क्रोम ड्रायव्हरच्या ऐवजी काय करायचंय, एच किंवा फायरफॉक्स. हा, सो मग मी इथं काय करायला लागलो, वेब ड्रायव्हर इंटरफेस कॉल केला. हा.
ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू. न्यू मला एज कॉल करायचं एज इथं बघा, मी एज ड्रायव्हर काय कॉल केलं इथं. एज ड्रायव्हर. हा सेव्ह केला. आता मी रन करतो परत बघा प्रोग्राम. पहिला मी कमेंट केलंय हा पहिला वाला क्रोम हा ड्रायव्हरला. सो आता ब्राउझर कुठला लॉन्च होणार आहे. एज. हम्म जो कुठला नवीन कुठलाही ब्राउझर घेतला तर फर्स्ट टाइम इट विल टेक सम टाइम. आपण हम्म. सेकंड टाइम थर्ड टाइम इमिडिएटली तो करतोय लॉन्च. रन केलंय का सर खाली दिसत रन केलं नाही रेड. ओके हा कन्सोलला क्रोमच येते. नाही आणखी क्लासचं नाव आहे रे लॉन्च क्रोम. ओके हा 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 ओके क्लासचं नाव काय आपल्या लॉन्च हा क्रोम. लॉन्च क्रोम ओके हा आता लॉन्च होणार एजच तुमचा ब्राउझर. इट विल टेक सम टाइम. आपण बघू शकतो ते एज. झालं. फर्स्ट टाइम म्हणजे नवीन ब्राउझर ज्यावेळेस कुठलंही घ्यायला लागलं तर त्यावेळेस इट विल टेक सम टाइम. टाइम. सपोज तुम्हाला फायरफॉक्स करायचंय इथं एजच्या ऐवजी मी काय करायला लागलो बघा. फायरफॉक्स ड्रायव्हर. काय यूज केलं आपण इथं फायरफॉक्स ड्रायव्हर. आपण परत रन केलं की सो जो तुमच्या मशीन मध्ये असेल ब्राउझर ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. गेट मेथड मध्ये आपल्याला काय पास करायचं URL. गेट मेथड मध्ये आपण URL पास करणार आहेत आणि क्लोज आणि क्विट आपण ते बंद करण्यासाठी म्हणजे मल्टिपल विंडोज असतील तर क्विट मेथड यूज करणार आपण. आणि सिंगल विंडो असेल एकच ब्राउझर असेल तर त्या केसमध्ये क्लोज. सो आपण बघू शकतो फायरफॉक्स झालं ओपन. ह्या वेनं आपण जस्ट वी आर गोइंग टू बी यूज द हे बघितलं आपण सिंपल एक सिंपल प्रोग्राम बघितला आपण बेसिक प्रोग्राम बघितला की ब्राउझर कसं लॉन्च करायचं URL कसं पास करायचं आणि ते ब्राउझर कसं क्लोज करायचं. किंवा सेलेनियमच्या लायब्ररीज कशा आपण इंटिग्रेट करायच्या. सेम प्रोग्राम आपण इथे मी तुम्हाला जावामध्ये पण दाखवतो जिथं आपण डाउनलोड केलेले आहेत. तिथं मी काय करायला लागलो क्लास क्रिएट करायला लागलो डायरेक्टली. नाव दिलं लॉन्च क्रोम. मेन मेथड कॉल केली. इथं पण कॉल काय करायला लागलो आता कुठला वेब इंटरफेस ड्रायव्हर वेब ड्रायव्हर वेब ड्रायव्हर इंटरफेस नाही येतंय आला राईट. वेब ड्रायव्हर रेफरन्स क्रिएट केलं ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू आणि आपल्याला क्रोम लॉन्च करायचं म्हणून काय कॉल केला क्रोम ड्रायव्हर क्रोम ड्रायव्हर डॉट गेट मेथड मध्ये आपण URL. सो पूर्ण URL द्यायचंय. लक्षात घ्या URL चुकलं तर वेबसाईट लॉन्च होणार नाही. हा. आणि क्लोज करण्यासाठी मी यूज केले काय कुठली मेथड ड्रायव्हर डॉट क्लोज. हा पण प्रोग्राम मी परत रन ॲज जावा. सो जावा प्रोजेक्ट ज्यावेळेस असेल तर तुम्हाला तिथे फक्त जावा ऍप्लिकेशन येणार आहे. हा पण तुम्हाला कुकुंबर का सॉरी मावेन असताना आपण मावेनना पण तो प्रोग्राम रन करू शकतो. ओके. सो तिथं आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स येतात बघा रन करताना मावेन मध्ये. रन ॲज मध्ये ज्यावेळेस आपण जातो तिथं मावेन बिल्ड वगैरे येतं ना. मावेन बिल्ड मावेन टेस्ट. सो आपण हे मावेन टेस्ट ना पण जर मी इथं केलं तर मावेन टेस्ट ना पण प्रोजेक्ट हा काय होतो रन होईल का. रन होतो. हे मल्टिपल वेज आहेत मावेन मध्ये. सो इन दॅट वे वी आर गोइंग टू बी create Java project and Maven project, and we are going to be integrate the Selenium libraries with the both project. जावा प्रोजेक्ट मध्ये आपण डायरेक्टली डाउनलोड केलेल्या बिल्ड पाथ मध्ये जाऊन ऍड करायला लागलो ऍड एक्सटर्नल जार्स मध्ये. आणि इथं काय करतोय pom.xml मध्ये जाऊन main डिपेंडन्स repository मध्ये जाऊन ती डिपेंडन्सी कॉपी करून ऍड केली.
पेस्ट करा. ऍड फॉर सेल. सो जस्ट हे आहेत आपल्याला 2 वेना आपण सेलेनियम आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेट करू शकतो. नॉर्मल जावा मध्ये पण आणि मेवन. मायवेन मध्ये पण. हा, क्लिअर? येस. सो हे झालं एक बेसिक सेशन आपलं, म्हणजे की सेलेनियम आपण कसा डाउनलोड करायला लागलो, किंवा सेलेनियमचे किती कंपोनंट आहेत, सेलेनियमचं रिसेंट व्हर्जन कुठलं आहे, हा, ब्राउझर कसा लॉन्च करायचा, किंवा डिफरंट डिफरंट ब्राउझर कसे आपण लॉन्च करू शकतो. क्रोम असेल, फायरफॉक्स असेल, एज असेल, ओपेरा असेल, सफारी असेल, फक्त ते ब्राउझर आपल्या मशीनमध्ये इन्स्टॉल पाहिजेत. पाहिजे, तर तो ब्राउझर लॉन्च होणार आहे. हा, आणि तुम्ही ट्राय करायला लागलात आणि इन्स्टॉलच नसेल तर मग तुम्हाला ते एक्सेप्शन थ्रो करेल. सेशन नॉट क्रिएटेड म्हणा, किंवा ते नाही म्हणून ऍड्रेस नॉट फाउंड वगैरे ना. हा, जे काही म्हणजे त्या रिलेटेड एक्सेप्शन असेल ते थ्रो करेल. क्लिअर? सो टुमॉरो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट आता बाकीच्या ज्या ह्या वेब ड्रायव्हरच्या मेथड आहेत, या सगळ्या मेथड आपल्याला बघायच्यात आता. जसं की इथं आपण गेट मेथड बघितली, कुठे पहिली गेट मेथड. तर तशीच बघा आता फाइंड एलिमेंट नावाची मेथड आहे, फाइंड एलिमेंट्स नावाची मेथड आहे, गेट करंट URL आहे, पेज सोर्स आहे, गेट टायटल आहे, गेट विंडो आहे, विंडो हँडल आहे, विंडो हँडल्स आहे, मॅनेज आहे, नेव्हिगेट आहे. तर आपण वी आर गोइंग टू बी सी नेव्हिगेट मेथड कशी यूज करायची आपल्याला, किंवा ही मॅनेज मेथड आपण कशासाठी यूज करतो, हा, हे आपण उद्याच्या सेशन मध्ये डिस्कस करू. क्लिअर? सो इथं काही इथपर्यंत काही डाऊट? सो मी हे शेअर करतो रेकॉर्डिंग, तर ते इम्प्लिमेंट करा आणि ट्राय करा की इन्स्टॉल व्हायला पाहिजे प्रोजेक्ट, आणि ब्राउझर वगैरे लॉन्च करता यायला पाहिजे. ओके.